हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आपण जेव्हाही इंग्लिश बोलायला किंवा लिहायला किंवा इंग्लिश शिकत असतो तेव्हा आपल्याला काही बेसिक माहिती असणं, इंग्लिश ग्रामरविषयी किंवा इंग्लिशविषयी काही बेसिक माहिती असणं गरजेचं असते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. ती म्हणजेच टू बीची रूपे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण टेन्स शिकत असतो तेव्हा टू बीची वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये किंवा परफेक्ट टेन्समध्ये टू बीची कोणकोणती रूपे वापरली जातात ते आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर इथे बघा, मी इथे लिहिलेलं आहे की टू बीची रूपे कोणकोणती आहेत. सर्वात आधी तर वर्तमान काळातली कोणती आहेत. वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणतो. तर प्रेझेंट टेन्स म्हणजेच जेव्हा आहे या मराठी शब्दासाठी किंवा आहे यासाठी टू बीची वर्तमान काळामध्ये ही जी सर्वनामे दिलेली आहेत ती आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणून वापरत असतो वाक्यामध्ये, तेव्हा त्यासोबत टू बीची कोणती रूपे वापरली जातात आहे या अर्थाची ते आपण सर्वात आधी बघणार आहोत. तर इथे बघा, आय नंतर एम म्हणजेच काय, तर मी आहे. नंतर यू आर, तू किंवा तुम्ही आहात. ही इज, शी इज, इट इज. त्यानंतर वी आर आणि दे आर. म्हणजेच हे जी सर्वनामं आहेत जी सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये आपण वापरतो, कर्ता म्हणून वापरतो, त्यासोबत टू बीची वर्तमान काळामध्ये ही रूपे वापरली जातात. आय एम म्हणजे मी आहे. यू आर तू आहे किंवा तुम्ही आहात. ही इज तो आहे. शी इज ती आहे. इट इज ते आहे. वी आर आम्ही आहोत. दे आर ते आहेत. अशा प्रकारे तुम्ही टू बीची रूपं वापरू शकतात आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे प्रेझेंट टेन्समधली. आता पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. भूतकाळामध्ये टू बीची होता या अर्थाने कोणती रूपे वापरली जातात मग टू बीची ते आता आपण बघू. जसं आय या सर्वनामासोबत आय जेव्हा कर्ता म्हणून वापरतो तेव्हा आय वॉज म्हणजेच काय, मी होतो किंवा मी होते. यू वेअर. त्यानंतर ही वॉज, शी वॉज. नंतर इट वॉज, वी वेअर आणि मग नंतर शेवटी दे वेअर. अशा प्रकारे भूतकाळामध्ये होता या अर्थासाठी टू बीची रूपेही वापरली जातात. आय वॉज म्हणजे मी होतो ते. यू वेअर म्हणजे तू होता किंवा तुम्ही होतात, तो होता ही वॉज. शी वॉज म्हणजे ती होती. इट वॉज ते होते. वी वेअर आम्ही होतो. दे वेअर ते होते. अशा प्रकारे टू बीची रूपं भूतकाळामध्ये वापरली जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, तर पूर्ण काळ. जे काही पूर्ण काळ असतात त्याला परफेक्ट टेन्स असं म्हणतात. केले आहे या अर्थासाठी सर्वनामं जी आहेत तर त्यासाठी टू बीची कोणती रूपे वापरली जातात ते आता आपण बघणार आहोत. आय हॅव बीन. नंतर यू हॅव बीन. ही हॅज बीन. शी हॅज बीन. नंतर इट हॅज बीन. वी हॅव बीन आणि दे हॅव बीन. अशा प्रकारे ही टू बीची रूपं परफेक्ट टेन्समध्ये म्हणजेच पूर्ण काळामध्ये वापरली जातात. आय हॅव बीन म्हणजे मी केले आहे, तू केले आहे किंवा तुम्ही केलेले आहे. ही हॅज बीन म्हणजेच काय, तर त्याने केले आहे, तिने केले आहे, त्यांनी केले आहे, आम्ही केले आहे किंवा त्यांनी केले आहे. अशा अर्थाने तुम्ही ही टू बीची रूपं परफेक्ट टेन्समध्ये वापरू शकता. त्यानंतर पुढचं आहे फ्युचर टेन्स. म्हणजेच काय, तर भविष्यकाळ म्हणजेच असेल. भविष्यकाळ त्यासाठी असेन यासाठी ही जी सर्वनामं आहेत त्यासाठी कोणती टू बीची रूपे वापरली जातात भविष्यकाळामध्ये, तर आय शॉल बी. नंतर
यू विल बी, यू विल बी, नंतर ही विल बी, नंतर शी विल बी, त्यानंतर इट विल बी, नंतर त्यानंतर पुढचं सर्वनाम वी शॉल बी आणि दे विल बी. अशा प्रकारे फ्युचर टेन्समध्ये म्हणजेच भविष्यकाळामध्ये टू बीची ही जी सर्वनामं आहेत जी कर्ता म्हणून आपण वाक्यामध्ये वापरत असतो त्यासोबत ही टू बीची रूपे वापरली जातात. आय शॉल बी म्हणजे मी असेन, तू असशील किंवा तुम्ही असाल, तो असेल, ती असेल, ते असतील, आम्ही असू, ते असतील. अशा प्रकारे टू बीची रूपं ही वापरलेली असतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू बीची वर्तमान काळातली, भूतकाळातली, भविष्यकाळातली आणि जर पूर्ण काळ असेल पूर्ण वर्तमान काळातली टू बीची रूपं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.